केला गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिलाच खराब बॉल आणि त्याच्यावरती मिळवल्यात 5 धावा. संघाचा श्री गणेश झालाय. कोपरोली टीम जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवरती. हा पुढचा बॉल अचूक टप्प्यावरती फेकला जातोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू विसावलाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची होती हे सांगता धावफलक सिरावलंय ते 5 या धावसंख्येवरती. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानावरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल प्रशांत पाटील या खेळाडूला. हा चेंडू चांगला फटका वॅकंट एरिया. बॉलरच्या डोक्यावरून चेंडूला उडवलं जातोय. फलंदाज नितीन पाटीलच्या बॅटमधून हा दुसरा चौकार या पहिल्या ओव्हरमध्ये. डीजे ज्या फटक्यांची गरज आहे आरोही 11 गावदेवी कोपरोली संघाला हरिग्राम संघाविरोधात खेळत असताना ते फटके मैदानावरती सादर करत असताना नितीन पाटील या पहिल्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये हा पुढचा बॉल. हा चेंडू गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न यावेळेला फसला जातोय. सुरुवातीचे 2 चेंडू राहिले नितीन पाटीलच्या नावावरती परंतु त्यानंतरचा चांगला चेंडू मैदानावरती कर्दनकाळ ठरला जातोय. फलंदाज बाद नितीन पाटील. कोपरोली टीमला पहिलाच बसतोय मोठा हादरा. जय बोला शिव छत्रपती. बघा पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जाते. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला खेळ करत होता फलंदाज नितीन. यावेळेला त्याला मैदान मात्र सोडावं लागतं आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज नंबर क्रमांक 3 वरती मैदानावरती जात असताना रोहित पाटील हा फलंदाज आता मैदानावरती गेलाय. सलामीला गेलेला फलंदाज रोशन पाटील मैदानावरती नॉन स्ट्रायकरवरती आहेत आणि आता नवीन फलंदाज त्यांचा छोटा बंधू रोहित पाटील मैदानावरती. हे दोन्ही भाऊ आता मैदानावरती आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. 12-12 किंग एक चांगली स्पर्धा रोशन पाटील आणि रोहित पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला कोपरोलीच्या मैदानावरती पाहायला मिळते. 10 तारखेपासून त्या स्पर्धेला शुभारंभ होईल आणि डे नाईटच्या स्वरूपात यावर्षी स्पर्धा असणार आहे. चांगली गोलंदाजी 2 चौकार जरी लगावले असले गोलंदाजाला परंतु त्यानंतर त्याने केले कमबॅक. हा पुढचा बॉल आडव्या बॅटमधून मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक फार वेगानं धावतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा आणि या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. 11 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये एक जास्तीत जास्त धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न कोपरोली टीमचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुरुवातीच्या चेंडूपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न सफल जरूर झाला परंतु एक चांगला चेंडू फेकला तो प्रसाद पाटील या गोलंदाजानं आणि विकेट मिळवली नितीन या खेळाडूची. हा चेंडू बघा आडव्या बॅटमधून मारायचा होता. शरीरापासून थोडासा दूर ठेवला जातो. सरळ चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा खेळ संपलाय. सन्माननीय अतिथी आमचे राजेंद्र दादा पाटील या ठिकाणी आले. त्यांचं मनापासून स्वागत असेल. त्यांना विनंती आपण या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. बरेचसे मान्यवर या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तमाम नेरेकरांवरती असणारं प्रेम आपल्याला त्यांचं पाहायला मिळतोय. हा चेंडू फक्त स्टिअर करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग मैदानावरती पाहायला मिळाली. डॉट बॉलची होती सांगता आणि या लगातारचे 2 चेंडू शेवटचे मात्र मैदानावरती पडले जात आहेत ते डॉट. आणि या पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपलकावरती लागल्यात एका फलंदाजाच्या मोबदल्यात. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 11. आता स्ट्रायकर एंडवरती आपल्याला फलंदाज सलामीला गेलेला आतापर्यंत जे नॉन स्ट्रायकरवरती शांतचित्ताने अगदी उभे होते आता ते स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतील. रोशन पाटील दुसरं षटक घेऊन गोलंदाज मैदानावरती. सोपान म्हात्रे दुसऱ्या षटकासाठी त्याला आमंत्रित केलं जातं. आता त्यांना चांगली गोलंदाजी मैदानावरती करावी लागेल
कारण पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण आपण बघितलं, पहिल्या ओव्हरमध्ये निर्धाव चेंडू आपण बघितले, विकेट बघितल्या. पहिलं ओव्हर मध्ये धाव फलकावरती 11 धावा आहेत. पहिले आतापर्यंत दोन्ही टीमच्या अगदी पारडं दोन्ही टीमचं जड पाहायला मिळतोय, अगदी समांतर पाहायला मिळतोय. परंतु आता ही दुसरी ओव्हर मैदानावरती असणार आहे आणि या ओव्हरमध्ये आता काय घडेल हे आता पाहावं लागेल. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज रोशन पाटील. या पहिल्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, वन बाउन्स चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं आता धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. वरती वसूल केल्या जात आहेत फलंदाज रोशन पाटील यांच्या माध्यमातून आणि या 4 धावसंख्येच्या साह्यानं अरोई 11 गावदेवी कोपरोली टीम जाऊन पोहोचली आहे 15 धावांवरती. हा चेंडू चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, फेकून दिलाय चेंडूला सीमा पार. 6 धावांसाठी दणदणीत षटकार. मैदानावरती आक्रमण चढवतात. अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमणात सुरुवात केली आहे. चांगली फलंदाजी, हाई चेंडू सीमा पार, मिड विकेट क्रॉस करतो यावेळेला चेंडू. 6 धावांसाठी पुन्हा एकदा षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 27 या धावसंख्येवरती. आता टीम मिटिंग घेण्यास भाग पडले गोलंदाजी करणाऱ्या हरिग्राम संघाला, कारण ज्या पद्धतीनं फलंदाज रोशन पाटील मैदानावरती आक्रमण चढवत आहेत, एक चांगली टोटल मैदानावरती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता पूर्णपणे विचारात पडली आहे ती वागेश्वर 11 हरिग्राम टीम. धावफलकावरती टोटल धावसंख्या आहे एका फलंदाजाच्या मोबदल्यात 27 धावा धावफलकावरती. तीन चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतरचे 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले 6 धावांसाठी. 27 धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. आक्रमक पवित्रा मैदानावरती धारण करत असताना फलंदाज रोशन पाटील, नॉन स्ट्रायकरवरती फलंदाज उभा आहे रोहित. त्याने सुरुवातीचे 2 चेंडू मात्र निर्धाव खेळून काढलेत आणि त्यानंतर फलंदाज या ओव्हरमध्ये रोशन पाटील आक्रमण चढवत असताना हे वादळ तुम्हाला थांबवावं लागेल. अशीच फलंदाजी अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत चालू राहिली तर मात्र एक धावसंख्येचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळेल ती कोपरोली टीमच्या माध्यमातून. हा पुढचा बॉल आडव्या बॅटमधून जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉलला अगदी स्टॉप केलं जात आहे. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. 3 चेंडूवरती मोठे फटके आल्याच्या नंतर हा 4था चेंडू मैदानावरती पडला जातोय तो निर्धाव. गोलंदाजी मैदानावरती चांगली करावी लागेल. गोलंदाज सोपान म्हात्रे हरिग्राम टीम कडून. हा पुढचा चेंडू स्टेअर करण्याचा प्रयत्न, गलीमधून चेंडू वाटचाल करेल तोपर्यंत क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव या चेंडूवरती मिळाली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 28 धावसंख्येवरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय तो अरोही 11 गावदेवी कोपरोली टीमचं. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. रोहित आता स्ट्रायकर एंडवरती आहे. दोन्ही उजव्या हाताचे ताकदवार फलंदाज आहेत. आतापर्यंत या ओव्हरमध्ये टोटल धावा आल्यात त्या 17 धावा आतापर्यंत आल्यात आणि शेवटच्या एका चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी असेल. पुढचा बॉल चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय रोहित पाटीलच्या बॅटमधून षटकार. चेंडू मैदानावरती द्यायचा आहे. आयोजकांना विनंती असेल आणि व्हॉलंटियर्सला विनंती असेल आपण सीमारेषेचा ताबा घ्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं 11 धावसंख्येचं षटक बघितलं, 1 विकेट मिळाली.
परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने आक्रमण केले आरोही टीम कोपरोली टीमच्या बाजूनं रोशन पाटील आणि या शेवटच्या चेंडूवरती लगावला रोहितने एक षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं 34 धावसंख्या पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 ओव्हर मैदानावरती बाकी असतील आणि या 3 ओव्हरमध्ये कितपत धावसंख्या येईल हे आता पाहावं लागेल. आतापर्यंत हा सामना राहिलाय तो कोपरोली टीमच्या बाजूनं एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला टिचून मारा मैदानावरती करणं आता भाग असेल ते हरिग्राम संघाला. सचिन मोरे यांना विनंती असेल आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे, कारण या मॅच मध्ये चेंडू चाहत आहेत. षटकार चौकारांची आतिषबाजी होती त्या कारणानं आपण लगेचच सीमारेषेचा ताबा घ्या. तिसरं षटक घेऊन मैदानावरती प्रसाद पाटील हरिग्राम संघाचा हा तिसरा गोलंदाज मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक त्याने फेकलं, 11 धावा खर्ची केल्या. आता तिसऱ्या षटकासाठी तो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. हा पुढचा बॉल शरीरापासून थोडासा दूर ठेवला जातोय. सरळ चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी मैदानावरती पहिल्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. एक फलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय कोपरोली टीमचा नितीन पाटील ज्यानं चांगली सुरुवात केली, चांगला स्टार्ट दिला कोपरोली टीमला. त्याची विकेट गेली आणि त्यानंतर पूर्ण या कोपरोली टीमचा डाव सांभाळलाय रोशन पाटील या खेळाडूनं. इथून पुढचे चेंडू तुम्हाला चांगले टाकावे लागतील, वारंवार निर्धाव चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. आता पहिला बॉल पडलाय डॉट. हा पुढचा बॉल गोलंदाज CR प्रसाद पाटील. चांगला फटका, प्रॉपर टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, झेल पकडला जातोय लॉंग ऑन मध्ये. फलंदाज बाद, मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. रोशन पाटील बाद. विकेट मैदानावरती गोलंदाज प्रसाद पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून मिळवली जाते. पहिला बॉल त्याने डॉट टाकला आणि त्यानंतर फलंदाज रोशन पाटील या खेळाडूंना बाद केलं. नवीन फलंदाज मैदानावरती इन होतोय. अविनाश सोमवंशी हा फलंदाज मैदानावरती जातोय. ज्या विकेटच्या प्रतीक्षेत होती हरिग्राम टीम, ती विकेट मात्र मिळाली आणि एक सुटकेचा निश्वास आता या ठिकाणी सोडला जातोय. चांगली गोलंदाजी, महत्वपूर्ण गोलंदाज या हरिग्राम टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रसाद पाटील. हा पुढचा बॉल, चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा बॉल. यॉर्करचा उपयोग यावेळेला गेला, उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, तोपर्यंत मिळते ती एकही धाव या चेंडूवरती मिळाली नाहीये. डॉट बॉलचा खेळ संपलाय, धावफलक स्थिरावलंय ते 34 या धावसंख्येवरती. तब्बल 23 धावसंख्येचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळालं. महागडी गोलंदाजी, परंतु त्यानंतर पूर्णपणे धावफलकाला रोख लावला जातोय तो प्रसाद या खेळाडूकडून. हा चेंडू, चांगला फटका, फाईन लेग मधून चेंडू वाटचाल करतोय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी आणि त्यानंतर चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेला मात्र शुभारंभ केला कालच्या दिवसामध्ये. आणि आजचा हा दुसरा दिवसातील ही पहिली मॅच तमाम प्रेक्षकांची मनोरंजन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एका बाजूनं धारदार गोलंदाजी आणि दुसऱ्या बाजूनं आक्रमण मैदानावरती पाहायला मिळतो. हा चेंडू फक्त दिशा दिली जाते, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत फक्त मिळतायत या चेंडूवरती 2 धावा. बघा, एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जात आहे. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 या धावसंख्येवरती. 40 धावा धावपलकावरती लागल्यात. गोलंदाज प्रसाद पाटील. हा पुढचा बॉल, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, सुरेख झेल पकडला जातोय. अनुभवीर होते त्या ठिकाणी, अगदी स्वतःला झोकून दिला या चेंडूवरती आणि त्यानंतर झेल पकडलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. नवीन गेलेला
अविनाश. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय अविनाश आणि एक चांगला झेल क्षेत्ररक्षक अनुभोईर या क्षेत्ररक्षकाकडून पकडला जातो. हरिग्राम टीमचा हा चांगला खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मैदानावरती गोलंदाजी कशी होती यापेक्षा तुमची फिल्डिंग जर चांगली असेल तर या धावा रोखल्या जातात. टोटल धावसंख्या आतापर्यंत पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 40. या षटकामध्ये फक्त प्रसाद पाटील या गोलंदाजानं धावा खर्च केल्या 6. बघा चांगली गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये जिथे 23 धावांचं षटक पडलं परंतु त्यानंतर हे वादळ शमवलं. विकेट मिळवली रोशन पाटीलची आणि त्यानंतर पूर्णपणे या धावसंख्येचा आलेख कमी होताना आपल्याला पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये आल्या त्या फक्त 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीनं 40 धावसंख्या धावफलकावरती आहे आणि शेवटचे आता 2 ओव्हर मैदानावरती बाकी असतील. आता हे 4थं षटक कोणता गोलंदाज वापरण्यात येणार हरिग्राम टीम कडून हे आता मैदानावरती आपल्याला पाहावं लागेल. आरोही 11 कोपरोली आणि वागेश्वर 11 हरिग्राम या दोन संघादरम्यान चालू असलेले घमासान युद्ध सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. आता उष्णतेचा प्रभाव आता वाढत चाललाय. 40 धावा धावफलकावरती आहेत आणि अशा काळामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानावरती धावा फलंदाज जमवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी फलंदाजांना आणि गोलंदाजांना पोषक असं वातावरण मैदानावरती उपलब्ध करून दिलंय ते या जनुमान क्रिकेट संघ नेरे या आयोजकांनी. आणि यानंतरची होणारी मॅच आई 11 कोण आणि शौर्य 11 भैरवदेव रिडगर. कोण आणि रिडगर या दोन्ही टीमला विनंती असेल कॅप्टनला आपण यानंतरची होणारी मॅच आपली आहे. आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कर गोलंदाज अनुभोईर ज्यानं फार चांगला झेल पकडला आणि फलंदाज बाद केलाय तो अविनाश या खेळाडूला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅट्समन कोपरोली टीमचा शैलेश पाटील मैदानावरती येतोय. नॉन स्ट्रायकरवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल परंतु आता पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल स्वतःच्या खांद्यावरती रोहित या खेळाडूला. त्याने चालू भोईर पुढचा गोलंदाज तयार. बघा यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसळी घेतली. स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची होतीये सांगता चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. अनुभोईर या गोलंदाजाकडून पहिला बॉल मैदानावरती पडला जातोय तो निर्धाव. निर्धाव चेंडू धावफलकावरती हा पडला जातोय. पुढचा बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न सरळ चेंडू जातोय गोलीच्या वेगानं 4 धावांसाठी चौकार आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती येईल 44. डीजे नितीन बघा फार चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून वाजवली जात आहेत आणि अगदी आवाजाला प्रॉपर क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. मनापासून धन्यवाद. असलेल्या चेंडूवरती येतोय चौकार. रोहित पाटील यावेळेला आक्रमण सोडवतो आणि चौकाराच्या मदतीनं 44 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. ती आरोही 11 गावदेवी कोपरोली टीमची धावफलकावरती धाव आहेत ते 44. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हा चेंडू प्रॉपर टायमिंग उडवला जाते. चेंडूला लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. टोटल धावा संख्या तब्बल 50 धावा कोपरोली टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अभिनंदन कोपरोली टीम. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. 4थं षटक मैदानावरती चालू असताना आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. मगाच्या चेंडूवरती चौकार आणि या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला तो रोहित पाटीलच्या माध्यमातून.
हा पुढचा बॉल, गोलंदाज तयार. दिशा देण्याचा प्रयत्न यावेळेला, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू अडवला जातोय. डॉट बॉलचा खेळ संपलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावच फलक स्थिरावले ते 50 या धावसंख्येवरती. अनु भोईर ज्यांना पहिला चेंडू फार चांगला टाकला होता, हाही चेंडू गळपट्टीवरती पडला जातोय निर्धाव. मधले 2 चेंडू खऱ्या अर्थानं खराब पडले गेले आणि त्यावरती रोहितने चढवलेलं आक्रमण मैदानावरती सफल होताना आपल्याला पाहायला मिळते कोपरली टीमसाठी. फिरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल सोडला जातोय. त्यानंतर मात्र 2 धावा अगदी सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. हा झेल पकडणं गरजेचं होतं, कारण रोहित आक्रमण चढवतोय. अशा वेळेला त्याला थांबवणं गरजेचं आहे, तरच या धावा रोखल्या जाऊ शकतात. अन्यथा धावसंख्येचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या चेंडूवरती मिळतात त्या 2 धावा आणि 2च्या मदतीनं 52 धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. ती आरोही कोपरली. क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला जातोय. फलंदाज बाद रोहित पाटील. धन्यवाद डीजे. फलंदाज बाद होतो यावेळेला रोहित पाटील आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मंगेश ठाकूर नवीन फलंदाज मैदानावरती जातोय. एक चांगली टोटल मैदानावरती येत असताना शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळवली गेली अनु भोईर या गोलंदाजाकडून. फलंदाज बाद होतोय रोहित आणि आता 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कर गोलंदाज धनंजय भोपी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या ओव्हरसाठी 5वं षटक घेऊन स्लॉग ओव्हरचं असेल हे षटक आणि या षटकामध्ये आता तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं असेल. या षटकामध्ये धावा सेट केल्या जातात, टार्गेट सेट केलं जातं आणि अशा वेळेला धनंजय भोईरच्या हातामध्ये चेंडू सोपवला. या सामन्याची धनंजय भोपी गोलंदाजी मार्कर आहे आणि शेवटची ओव्हर आता त्याच्या माध्यमातून फेकली जाईल. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज असेल शैलेश पाटील स्ट्रायकर एंडवरती आहे. नॉन स्ट्रायकर एंडवरती मंगेश ठाकूर. दोन्ही ताकदवार फलंदाज आहेत. मधल्या फळीचे हे दोन्ही फलंदाज आता मैदानावरती खेळ करतील. आता हे षटक कसं पडलं जाईल हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. धावफलकावरती टोटल धाबा आहेत त्या 52 धाबा धावफलकावरती आहेत. हा पुढचा बॉल, गोलंदाज तयार. हा चेंडू चांगला फटका, उंचावरून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या खाली, झेल यावेळेला सोडला जातोय आणि त्यानंतर 2 धावा. बघा 2 झेल या इनिंग मध्ये सोडले गेलेत हरिग्राम संघाकडून. तुम्हाला झेल पकडावे लागतील, अन्यथा एक चांगली धावसंख्या धावफलकावरती येईल. 2 धावा या चेंडूवरती मिळवल्या गेल्या आणि त्यापेक्षा हा फलंदाज आता सुखरूप असेल. कोपरोली टीमच्या धावफलकावरती धावा आहेत त्या 54 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुनश्च तयार. धनंजय, हा पुढचा बॉल, चांगला फटका. यावेळेला संधी आहे यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल पकडला जातोय. खरं तर संधी दिली होती हरिग्राम संघानं यावेळेला शैलेश या खेळाडूला, परंतु त्याने या संधीचं सोनं केलेलं नाहीये. त्याची विकेट जाते आणि या विकेटच्या नंतर टोटल धावसंख्या 54 धावफलकावरती लागल्या जात आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती इन होतोय आकाश पाटील, कॅप्टन या संघाचा. आकाश पाटील मैदानावरती येतोय, त्याला चांगला आता खेळ करावा लागेल. शेवटचे 4 चेंडू त्याच्या वाटेला येतील. या 4 चेंडूमध्ये एकात 2 षटकार, एकात 2 चौकार जर आले तर एक चांगली टोटल धावफलकावरती निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु 5 ओव्हरमध्ये आतापर्यंत 54 धावा लागल्यात. 54 धावा जास्ती नाही आहेत आणि कमी सुद्धा नाही आहेत, कारण टोटल 30 चेंडू असतील प्रत्येक इनिंग मध्ये आणि त्या कारणाने ह्या धावा जास्ती नाही आहेत. या 4 चेंडूमध्ये तुम्हाला एकात 2 मोठे फटके मारावे लागतील, कारण हरिग्राम संघामध्ये तितकेच ताकदवार फलंदाज आहेत. तितकाच ताकदवार संघ हरिग्राम. या मॅच मध्ये दोन्ही संघ एकमेकांना भिडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बऱ्याचशा वेळेला एकमेकाच्या विरोधात खेळलेत. यावेळेला आता फलंदाजी करत असताना आक्रमण चढवलं रोशनने आणि एक चांगली टोटल धावफलकावरती निर्माण करण्याचा प्रयत्न. गोलंदाजी मार्कर गोलंदाज धनंजय भोपी.
चांगली गोलंदाजी करतोय, ज्यानं पहिल्या बॉलवर 2 धावा खर्ची केल्या आणि त्यानंतर मिळवली विकेट. स्ट्रायकर एंडवरती आता नवीन गेलेला आकाश पाटील, कॅप्टन या संघाचा, स्ट्रायकर एंडवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. हा पुढचा बॉल, गोलंदाज तयार. फिरून मारण्याचा प्रयत्न, बघा चेंडू जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा खेळ संपलाय. 3 चेंडू मैदानावरती संपलेत. शेवटचे 3 चेंडू या स्लॉग ओव्हर मधले आता बाकी असतील. धनंजय भोपीचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण स्लॉग ओव्हर मध्ये धावफलक रोखून ठेवणं एक मोठी कामगिरी मैदानावरती करत असताना हा चेंडू दिशा दिली जाते, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव या चेंडूवरती मिळवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं 55 धावसंख्या आरोही 11 गावदेवी कोपरोली टीमच्या धावफलकावरती टाकल्यात. वाघेश्वर 11 हरिग्राम संघ शेवटची ओव्हर मैदानावरती फेकत असताना धावफलकाला पूर्णपणे बांधून ठेवले, रोख लावला जातोय तो हरिग्राम संघाकडून. शेवटचे 2 बॉल असतील. स्ट्रायकर एंडवरती आता नवीन गेलेला फलंदाज मंगेश ठाकूर, ज्यानं आतापर्यंत एकही चेंडूचा सामना केलेला नाहीये, तो तर स्ट्रायकर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही ताकदवर फलंदाज आहेत, चांगले आहेत फलंदाज आहेत कोपरोली टीमचे. धावा येणं आता गरजेचं असेल ते कोपरोली टीमसाठी. हा पुढचा बॉल, जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक सिरावलं जाईल ते 55 धावसंख्येवरती. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा 1 चेंडू मैदानावरती बाकी असेल. शेवटचा 1 चेंडू या इनिंग मधला बाकी असेल. गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते, कौतुक करणं गरजेचं आहे धनंजय भोपी या गोलंदाजाचं. हाही चेंडू अगदी शरीरापासून दूर ठेवला जातोय. विकेट आहे का पंच? फलंदाज बाद या चेंडूवरती. मंगेश ठाकूर. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 55. आरोही 11 कोपरोली टीमच्या धावफलकावरती धावा आहेत त्या 55. येणारे 30 चेंडू आणि गरज असेल वाघेश्वर 11 हरिग्राम टीमला 56 धावसंख्येची. 56 धावसंख्येची गरज आहे ती हरिग्राम टीमला. अगदी सुरुवातीपासून चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल, चांगला स्टार्ट त्यांना मिळवावा लागेल, तरच या धावसंख्येचा पाठलाग होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ अगदी तुल्यबल आहेत, परंतु या धावसंख्येचा आता पाठलाग कसा होणार हे पाहण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय वैभव पाटील सर यांना. वैभव भोपी सर या ठिकाणी आहेत आणि त्यानंतर आता ते मायक्रोफोनवर येतील. या विभागातील एक दर्जेदार समालोचक आहेत आणि फार चांगली कॉमेंट्री त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ते आता मायक्रोफोनवर येतील. थँक्यू ओमकार गुरव. आज यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. सातत्याने चौक विभागामध्ये जेव्हा जेव्हा क्रिकेट शृंखला या तिथे उपस्थित असतात आणि खूप सुंदर समालोचने सातत्याने तुम्ही त्यांचं ऐकत असता. नेक्स्ट मॅचसाठी मी टॉससाठी विनंती करू. बघा इनिंग संपली आहे तर टॉससाठी लगेच यायचं आहे. आई 11 कोण आणि त्यांना फाईट करेल शौर्य 11 भैरव रिटघर हा संघ. दोन्ही संघांना पहिला ऑफिशियल कॉल आहे. दुसरा ऑफिशियल कॉल आहे कारण याच्या अगोदर ओमकारांनी कॉल तुम्हाला दिला होता. आम्ही 3 ऑफिशियल कॉल प्रत्येक टीमला करणार आहोत कारण आज एक संघ आम्हाला क्वालिफाय करायचं आहे. त्यामुळं विनंती असेल दोन्ही टीमला की आपण वेळेवर उपस्थित राहा. आज बऱ्याच संख्येनं दोन्ही संघांना प्रेक्षक सपोर्ट करण्यासाठी आलेत. हरिग्राम संघ म्हटला तर सातत्याने त्यांचे प्रेक्षक, कोपरोली संघ म्हटला तर नेहमी त्यांचा खेळ पाहण्यासाठी या दोन्ही गावचे प्रेक्षक येतात. आम्ही या सर्वांचं हार्दिक स्वागत करू. आज हरिग्रामचे आमचे माजी सरपंच ज्यांना सतत 15 वर्ष हरिग्राम ग्रामपंचायतीवर आपला झेंडा रोवला असे आमचे अरुणजी पाटील साहेब, त्यानंतर साई असेल, भरत उद्धार असतील, सर्वांचं आम्ही स्वागत करतो. ऋषी घरत देखील त्या ठिकाणी आहेत, जितेंद्र पाटील आहेत, राहुल भोपी असतील, सर्वांचं आम्ही स्वागत करतो. योगेश भोपी असेल, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत.
सामन्याला सुरुवात आपण करणार आहोत. अगदी आपण कोपरोली संघ म्हटला तर आमचे सन्माननीय राजेंद्र पाटील हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय श्री लक्ष्मण फडके हे देखील इथे आलेत. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष हार्दिक स्वागत. डबल-एस मैदानामध्ये सोपान आणि सचिन घोडविंदे हे दोन सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत असताना मॅचकडे तर आपण वळणार आहोत. पहिला पूर्वार्ध पहिला खेळाचा पहिला डाव आपण बघितला आणि या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना कोपरोली संघाने सुरुवात फार सुंदर झाली होती. कारण आपण बघितलं तर जवळपास 2 षटकामध्ये 34 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की 65-70 रन या इनिंगमध्ये बघायला मिळतील. परंतु तदनंतर जशी रोशन पाटील, नितीन पाटील, रोहित पाटील आणि अविनाश या विकेट जशा गेल्या तसं संपूर्ण धावसंख्या थांबली आणि या पहिल्या सत्रामध्ये आपण 55 धावा पाहिल्या. 56 धावांचं आव्हान आहे द्वितीय सत्रामध्ये. अगदी मॅच तुम्ही पाहतायत. आरोही 11 गावदेवी कोपरोली आणि या वागेश्वर 11 हरिग्राम या दोन संघामध्ये ही लढत येणाऱ्या कालावधीमध्ये नेरे दुंदरे विभागामध्ये पहिल्यांदा आपल्याला डे नाईट स्वरूपामध्ये स्पर्धा बघायला मिळणार आहेत. आणि आमदार चषकाचं भव्य दिव्य आयोजन प्रत्येक वर्षी कोपरोली नगरीमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. रोशन शेठ पाटील असतील, रोहित शेठ पाटील असतील, आमचे बाबा असतील, आम्ही सर्वांचं योगदान नेहमी मोठं राहिलं आहे त्या क्रिकेट शृंखलेसाठी. आणि स्पेशली माजी सरपंच सन्माननीय रमेश शेठ पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय राजेंद्र विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीला अगदी लवकरच बघायला मिळेल कोपरोली नगरीमध्ये. आणि यंदा डे नाईट स्वरूप हे बघायला मिळणार आहे. जाऊया मैदानामध्ये. सामन्याला आपण सुरुवात करतोय. 2 सलामीवीर मैदानामध्ये सोपान म्हात्रे आणि त्याला साथ देण्यासाठी सचिन घोडविंदे. तर एका बाजूला वेगवान आणि तेवढाच व्हेरिएशन्सनं भरलेली गोलंदाजी करणारा रोहित पाटील आले. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही परंतु मिडॉनमध्ये चेंडू चालला. 1 रन इथे पूर्ण केले जातील. बघा आज मोफत श्रीमती सीमा नारायण तांबोले यांच्या वाढदिवसानिमित्त झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल आणि नारायण लक्ष्मण तांबोली सामाजिक संस्था नेरे यांच्या विद्यमानानं मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर हा तुम्हाला बघायला मिळेल. आता सध्या ते सुरू आहे. जितू फार्म नेरे बस स्टॉप पनवेल माथेरान रोड इथे ते सुरू आहे. अगदी तुम्ही तिथे संपर्क करू शकता. तुम्हाला जो डोळ्यांचा त्रास आहे, मोतीबिंदूचा त्रास आहे तर तुम्ही तिथे जाऊ शकता. परंतु जाताना तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड जरूर घेऊन जा. आणि स्क्वेअर कट करायचा होता. एक मोठी विकेट इथे मिळेल. लेफ्ट हँडेड खेळाडू सचिन घोडविंदे आज स्वस्तामध्ये परत आहेत. पहिला दे का वागेश्वर हरिग्रामला. संगीत संपूर्ण जगात भारी 19 फेब्रुवारी आपला सण येतो मित्रांनो. एक दिवस आली ती सुंदर पहाट, सगळीकडे समसमाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चित्र विचित्र वातावरणात भवानी मातेच्या मंदिरात शिवनेरी गडात जन्मली एक वाद, जी करणार होती मुघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, शहाजींचा वारसदार, छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. मैदानामध्ये आपण जाऊया. पहिल्या बॉलवर 1 सिंगल आली. रोहितला मिळतीये, रोहित पाटील याला मिळतीये विकेट. सचिन घोडविंदे च्या खेळीचा अंत झाला. लेफ्ट हँडेड बाज झाले मैदानामध्ये. लेफ्ट हँडेड आले प्रसाद पाटील. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, एज लागला, बॉल चाले पाठीमागे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 सिंगल रन. थोडस संयमाने सुरुवात केली कारण रोहित देखील एक घातक गोलंदाज आहे आणि तेवढाच घातक फलंदाज सोपान देखील. ही घमासान, हे बॅटल हे बघायला जरूर मजा येते सातत्यानं, कारण नेहमी दोन्ही खेळाडू एकमेकांना चॅलेंज करत असतात. आज गोलंदाजी माध्यमातून सोपान थोडंसं महागडं ठरला कारण त्याच्या षटकामध्ये जवळपास 23 रन आले होत्या. आता मात्र या रन आपल्या बॅटमधून कशा उसूल करतील हे देखील आपल्याला बघायचं आहे. रोहित पाटील
फटका सजवलाय, बॉल हवेमध्ये मिस्टामिंग स्ट्रोक. दिस इज अ बिग विकेट. सोपान म्हात्रे 3 बायकरमॅन खेळाडू आणि यंदाच्या सीझन मध्ये ज्याच्या नावी 250 लागल्या. दिस इज अ बिग विकेट. मोठी विकेट मिळते रोहितच्या नावी. न होता येणं अशी कोणतीच गोष्ट त्यांच्यासाठी अशक्य नव्हती. ज्या व्यक्तिमत्वानं आपलं संपूर्ण आयुष्य जनतेसाठी अनेक विविध कायदे असतील, 12.5% सारखा कायदा असेल, अनेक गोष्टी त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अगदी पेशानं ॲडव्होकेट, परंतु आयुष्यामध्ये ज्या व्यक्तीनं आपलं स्वतःचं घर देखील बनवलं नाही. विचार करण्यासारखी गोष्ट मित्रांनो. मनामध्ये ध्यास असेल तर प्रत्येक गोष्ट अशक्य गोष्ट शक्यामध्ये परिवर्तन करता येतो. मॅचमध्ये आपण जाऊया. सोपान म्हात्रे आणि सचिन घोडविंदे हे 2 महत्वाचे विकेट इथे मिळाले गेलेत आणि मोठ्या विकेट मिळाल्यानंतर बघायचं आता कोपरोली संघ एक शॉर्टेस्ट टीम मिटिंग घेत असताना आपण बघितलं आणि तदनंतर शॉर्टेस्ट टीम मिटिंग मधून आता हे सांगितले असतील की 2 प्रमुख विकेट मिळालेत. जरी धावा 56 असल्या तरी आता इथून धावा डिफेन्स करण्यासाठी आपण तत्पर आहोत. परंतु रोहित घरत मैदानामध्ये आता आलेत. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट्समनच्या झोन मधून हा चेंडू निघून गेलाय. रोहित पाटील यांची दमदार गोलंदाजी तुम्हाला या पहिल्या P1 मध्ये बघायला मिळतं. क्रिकेटमध्ये तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड गरजेचं आहे. जेव्हा बॅटमधून मोठे फटके येत असतील तर सिंगल डबल तुम्हाला करायचे असतात गोलंदाजीच्या अगेन्स्ट मध्ये, कारण घातक गोलंदाजी सध्या तुम्ही पाहतायत. शॉट ऑफ द डे स्क्वेअर कट खूप सुंदर बघायला मिळाला. हे मैदानाची आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि बॉल सीमा रेषा पलीकडे. ओव्हर समाप्तीचा इशारा, चौकार. स्कोर लागलेत आणि 2 महत्वाचे विकेट, दमदार गोलंदाजी. टॉस साठी मी विनंती करेन शौर्य 11 भैरवदेव रिटगर, कारण I11 कोण संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. रिटगर तुम्हाला मी ऑफिशियल 3रा कॉल करतो. जेव्हा ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होईल, 3 षटक समाप्त होतील, तेव्हा टॉस आपण इथे करणार आहोत. कारण आता वेळेमध्ये तुम्हाला उपस्थित राहणं गरजेचं आहे. तुमचे ऑपोजिशन्स उपस्थित राहिलेत त्यामुळे आपण उपस्थित राहा टॉस साठी. पहिले षटक समाप्त झाले. 6 धावा फलकावर आणि 2 विकेट्स. मंगेश ठाकूरच्या कांद्यावर जबाबदारी. प्रसाद सुरेश पाटील स्ट्राईक रेंजकडे हा खेळाडू आलाय. मंगेश ठाकूरचा पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. प्रहार केलाय. क्लासिकल शॉट, स्टँड अँड डिस्पॅच. हा धमाका. वेलकम 6. स्वागत आहे आपलं क्रीडा नगरीमध्ये. षटकार. प्रसाद पाटीलचा तडाखा सोसावा लागेल मंगेश ठाकूरला. जसं वन डाऊनची भूमिका रोहित पाटीलनं खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पार पाडली होती, तशी वन डाऊनची भूमिका दुसऱ्या सत्रामध्ये सध्या प्रसाद पाटील पार करत असताना षटकारांना आघात झालाय. या षटकाचा धावसंख्या फलक जाऊन थांबलाय. सध्या स्थितीमध्ये 12 आता 23 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. थोडासा षटकेचा श्वास पहिल्या षटकामध्ये घेत होता कोपरोली संघ, परंतु आता या षटकाची सुरुवात आक्रमकतेने झाली. बघायचं कमबॅक कसं राहील. सन्मान दिलाय स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये. प्रसाद या गोष्टींसाठी माहीर आहे. जसं लेदर क्रिकेट खेळला जातो तसा क्रिकेट हा खेळाडू नेहमी खेळत असतो. थोडे महिने हा खेळाडू जेव्हा त्याच्याकडे वेळ होता आपल्या शिक्षण क्षेत्रापासून, तेव्हा काही वेळ
लेदर देखील खेळ आहे, त्याच्यामध्ये मुलं त्याचा टान्स, त्याचा फुटवर्क, त्याचं टायमिंग, या गोष्टी तुम्हाला लेदर क्रिकेटमध्ये जशा बघायला मिळतात तसं बघायला मिळतं. बघा फुटवर्क किती चांगला आहे, डान्सिंग डाऊन द विकेट, या गोष्टी असतात क्रिकेटमध्ये. आणि इथे अगदी स्विंग कट केला आणि किती स्ट्रेटचा हा षटकार. खूप चांगला फुटवर्क बघायला मिळाला, डान्सिंग डाऊन द विकेट, ज्या पद्धतीने गुड लेंथ आणि त्याने अगदी ओरपिच मध्ये कन्वर्ट करून घेतला, आपल्या पायी ज्या पद्धतीने चालले. 2 षटकार आले आतापर्यंत, 18 धावा फलकावर, 6.6. आणि आणखीन एक व्हॉट अ बॅटिंग, अक्षरशः ज्या पद्धतीनं दुसऱ्या षटकामध्ये सोपान म्हात्रेला नाकीनं आणलं होतं रोशन पाटील यांनी, तशाच पद्धतीनं आता नाकीनं आणलंय तर मंगेश ठाकूरला या षटकामध्ये प्रसाद पाटीलला चौकार. काय झाडी. WTC लाईव्ह आणि आईक्वेर इव्हेंट्सच्या माध्यमातून एकत्रित तुम्हाला लाईव्ह हे बघायला मिळते. मंगेश ठाकूर थोडा महागडा या षटकामध्ये फटका लगावण्याचा प्रयत्न, एज लागली होती, विकेट किपर नितीन पाटीलनं केली चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, लॉंग स्टॉप मध्ये आलाय चौकार. आतापर्यंत या षटकामध्ये आलेत, क्षेत्ररक्षणामध्ये साथ द्यावे लागेल. अगदी पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीनं 2 झेल आपण ड्रॉप होताना पाहिल्या होत्या, ज्या चुका हरिग्रामच्या फिल्डरनं केल्या होत्या, त्या चुका सध्या कोपरोली संघाचे फिल्डर सध्या यष्टीरक्षक नितीन पाटील याच्याकडून झाली आहे. प्रसाद पाटील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलं आणि ड्रिल करून दाखवतात की कसा फटका यायला पाहिजे होता. ओव्हर समाप्तीचा इशारा, कारण लक्षाचा विचार केला, 56चं टार्गेट आहे, एक मोठं षटक हवं होतं हरिग्राम टीमच्या दृष्टिकोनातून आणि ते त्यांना मिळालंय. आणि पहिलं 2 षटक ते समाप्त झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 6 रन, एकूण विकेट आल्या होत्या 2 आणि इथे दुसऱ्या षटकामध्ये रन आले 20, कोणती विकेट नाही, अशा टोटल 26 या फलकावर लागले. 2 गड्यांच्या मोबदल्यात आता 12 मध्ये 26 बनलेत. आता गरज आहे 18 बॉल मध्ये 30 धाव्यांची. गेट सुरू आहे, परंतु टाइम मॅनेजमेंट देखील खूप चांगलं केलंय सध्या कोबरोलीनं, कारण जवळपास 11 मिनिटामध्ये हे पहिले 2 षटक त्यांनी समाप्त केलेत. याच अपेक्षा आम्हाला सगळ्या टीम कडून आहेत, कारण एक संघ आज क्वालिफाय करायचा वेळ आपल्याकडे आहे आज, यात मात्र शंका नाही. अगदी वेळेवर स्पर्धा सुरू झाली, त्यामुळं आज आपण एक संघ क्वालिफाय करणार आहोत. फुलटॉस बॉल होता, चूक झाली आहे, जेवढा चकमा फलंदाजाने खाला तेवढा चकमा विकेट किपर आणि बॅकअप खराब, बॉल सीमारेषा पलीकडे चौक. कोपरोली संघ वेळीच जागावं लागेल. अगोदर धावांची इन्व्हेस्टमेंट आपण फार कमी केली आहे या मैदानावर. काल आम्ही 68 चेस होताना बघितलेत, 62 चेस होताना बघितलेत, त्यामुळे तुम्ही या फिल्डिंग मधून चुका तुम्हाला वेळीच चालाव्या लागतील, अन्यथा मॅच हातातून निसटेल. रोहित साठी शॉट अँड पुल, बॅटच्या तो एंडला चेंडू लागलाय, क्षेत्ररक्षक अविनाश सोमवंशी, व्हेरी गुड फिल्डिंग, खूप चांगला झेल तिथे त्यांनी कॅरी केला आणि फलंदाज रोहित खरत च्या खेळीचा अंत. मोठी विकेट अजून एक मिळते. खेळाडू रोहित खरतच्या खेळीचा अंत झालाय.
दोन्ही संघांचं अगदी पारडं आपण बघितलं ना तर दोन्ही संघ तुल्यबल आहेत. एका बाजूला आपण रोशन पाटील तर एका बाजूला सोपान म्हात्रेला बघतो. एका बाजूला आपण रोहित पाटील तर एका बाजूला आपण सचिन गोडविंदीला नक्कीच बघतो. दुसऱ्या बाजूला अविनाश सोमवंशी तर एका बाजूला आपण खेळाडू रोहित घरेतला बघतो. दोन्ही संघ अगदी तुल्यबल आहेत. त्यामुळे या दोन्ही संघामध्ये बॅटल हे नेहमीच संघर्षाचं राहिलंय. परंतु आता मैदानामध्ये आपण बघितलं या मैदानाचा कालचा खेळ आपण बघितला तर रन बनतायत. त्यामुळं जरी विकेट आता 3 गमावले असेल तरी बघायचं रोहित पाटील यांनी या मॅच मध्ये बरेच काही दिले आपल्या टीमसाठी. कारण वैयक्तिक 2 स्पेल आतापर्यंत त्यांनी हे दुसऱ्या षटकातील 2 चेंडू म्हणजे 8 चेंडू त्यांनी आतापर्यंत फेकलेत. 3 विकेट्स घेतलेत आणि 10 धावा खर्च केलेत. त्यामुळे हे षटक आता कशा पद्धतीने हाताळतील. आता थोडस इथे मी म्हणेन या षटकामध्ये थोडं संयमाने घेतील की आक्रमण करतील. कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. धावा आणि चेंडू मधील अंतर 16 बॉल 26 धावांची गरज आहे. 10 धावांचा डिस्टन्स आहे या विजयामध्ये आणि चेंडू आणि धावामधील. बघायचं रोहित पाटील सज्ज होत असताना अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवल्या चेंडूला वाईड यॉर्कर मोस्ट रिमांडेबल बॉल. कारण जेव्हा फलंदाजीच्या तडाख्यामधून तुम्हाला वाचायचं असतं तेव्हा हा चेंडू तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरतो. आणि रोहित पाटील सध्या मैदानामध्ये तेच करत असताना दमदार गोलंदाजी. मागील षटकामध्ये दमदार फलंदाजी आपण बघितली. आता गोलंदाजी फुलटास होता. चुकांवर चुका चुकांवर चुका करत असताना आपण बघतोय आणि पंच आम्हाला सांगतील बायच्या स्वरूपानं हा नशिबाचा चौकार. संघ मैदानामध्ये खेळतोय. परंतु या मैदानामध्ये आल्यानंतर 14 बॉल 22 या मैदानामध्ये आल्यानंतर आम्हाला एक गोष्टीची आठवण जरूर होते. स्वर्गवासी मंगेश फडके. रिव्ह्यू नाहीये तुम्हाला हे लक्षात घ्या. नो रिव्ह्यू सिस्टम. गोलंदाज सज्ज होत असताना रोहित पाटील लेट कट केलाय. बॉल चाललाय अगदी गॅप शॉट सिलेक्शन पॉइंट आणि गलीमधून क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. मी मंगेश फडके यांचा उल्लेख केला कारण या मैदानावर त्यांच्या नावी 6 चेंडूमध्ये 6 षटकार आणि या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करेन. मैदानामध्ये आपण जाऊया. 13 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे ते 20 धावांची. कारण धावसंख्या फलकावर धावा लागले 36 आव्हान 56 धावांचं आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. वागेश्वर हरिग्राम संघाच्या बाजूने सामना झुकतोय. याचं एकमेव कारण खराब गोलंदाजी परंतु खराब फिल्डिंग देखील झाली. परंतु आता रोहित पाटील कडून झाली चुकी. भीमरचा इशारा पंचाने आम्हाला केलाय. नो बॉल कॉल. झेल जरूर पकडला रोशन शेठ पाटीलनं परंतु इथे नो बॉलचा फायदा. आता येणारा नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. वेलकम अक्षय. स्वागत करूया आपण कारण आता संपूर्ण संघ इथे सज्ज होते. अनिकेतला आपण बघतोय आज खूप काही थोडा मूड मध्ये दिसतोय. एका बाजूला अनिकेत आणि एका बाजूला संदेश यांच्यामध्ये बॅटल होणार आहे. चेंडू आणि धावांमधील अंतर 13 बॉल 19 धावांची गरज आहे. फ्री हिट बॉल नक्कीच बॅट चेंज इथे केली जाईल. पंचांची परमिशन घेऊन खेळाडू मैदानामध्ये जाऊ शकतात आणि ते सध्या आपण पाहतोय आज राज जाधव बॅटच्या रडारमध्ये चेंडू काहीशा प्रमाणात येताना दिसत नाही आहेत. परंतु बघायचं काय घडेल. नो बॉल येताना आपण देखील बघितलाय. त्यामुळे येणारा नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. आतापर्यंतची गोलंदाजी रोहित पाटील यांची खूप सुंदर आहे. परंतु मागे सोडलेला चौकार क्षेत्ररक्षणामध्ये न दिलेली साथ बऱ्याच चुका झालेत कोपरोली संघाकडून. फ्री हिट होता. आक्रमण केलंय. मिससामिंग असलं तर फ्री हिट आहे. 1 रन पूर्ण झाले. दुसरीसाठी दोन्ही खेळाडू निघालेत. अजूनपर्यंत चेंडू सापडला नाहीये. तिसरीसाठी प्रयत्न प्रसाद पाटील. चुका चुका आणि चुका. आज आरोही 11 गावदेवी कोपरोली फार चुका क्षेत्ररक्षणामधून झालेत. सुटलेले झेल सुटलेले चौकार बऱ्याच गोष्टी आज कालजावर वार करतील. कारण संघर्ष या मॅच मध्ये महत्वाचा असतो. बऱ्याच मिसफीड करूया आपण. टॉस 3 षटक संपलेत. 40 धावा बोर्डवर लागलेत. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धाव्यांची आवश्यकता.
हॅलो 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 बघा यानंतरची होणारी मॅच I11 कोर आणि शौर्य 11 भैरवदे रिटगर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. बघा यानंतरची होणारी मॅच I11 कोण आणि शौर्य 11 भैरवदे रिटगर या दोन संघादरम्यान नाणेफेक होईल. सन्माननीय राजेंद्र दादा पाटील आमचे या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. राजेंद्र पाटील दादा या ठिकाणी आहेत आणि यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. कोण संघाकडून या ठिकाणी टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय कोण संघाने. अभिनंदन, काय निर्णय असेल सांगतो थोड्या वेळात. ठीक आहे. या ठिकाणी टॉस जिंकलाय कोण संघाने. जो निर्णय असेल तो आपण ही मॅच झाल्यानंतर लगेचच अंमलबजावणी करायची आहे. मॅच ऑन होती. एका बाजूला कोपरोली आणि हरिग्राम या दोन संघादरम्यान पहिली मॅच मैदानावरती चालू असताना 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम. टर्निंग पॉइंट ओव्हर या मॅच मधील सर्वात महत्वाचं षटक, कारण याच षटकावर डिपेंड आहे कोणाचं पारड, कोणावर किती प्रेशर राहील, कोण किती सुटकेचा श्वास घेईल, कोणता संघ या ओव्हर नंतर थोडासा मोकला राहील, मोकला सुटेल हे बघायचं आहे. चला, भले क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही, परंतु बरंच काही डिपेंड आहे या षटकावर. अगदी नितीन पाटील ओव्हर पिच केला, खराब बॉलचा वापर इथे झाला आणि राज जाधवचं आक्रमण. षटकार मॅच आता कव्हर झाली आहे. 11 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. सामना संपूर्ण पद्धतीने आपण बघतोय. सध्या हरिग्राम वागेश्वर हरिग्राम संघाच्या बाजूने झुकत असताना याचं एकमेव कारण R11 कोपरोली संघाने केलेल्या फिल्डिंग मध्ये चुका, मिसफिल्डवर मिसफिल्डवर मिसफिल्ड या तुम्हाला बघायला मिळाल्या. आपले खेळाडू नेहमी सातत्याने मी या गोष्टीचा उल्लेख करतो, ते बॉलिंगचा सराव करतात, बॅटिंगचा सराव करतात, परंतु फिल्डिंगचा सराव ते कधीच करत नाही. एक रन पूर्ण झाले, दुसरी साठी निघालेत डेंजर एंडकडे, परंतु राजनं रिस्क घेतली. 2 रन इथे पूर्ण होताना आपण बघितलं. 2 धावांच्या मदतीने संघ अजून पुढे 1-1 धाव संघर्षाची आहे. 10 चेंडू 8 धावांची गरज आहे. हे समीकरण तुम्ही मैदानामध्ये पाहतायत. फलंदाजी सुंदर झाली, परंतु ज्या पद्धतीने आज रोहित पाटील यांना गोलंदाजीतून प्रभावित केला, त्यामुळं खूप सुंदर गोलंदाजी त्यांचे झाले. आज मागणी ठरले. अगदी आपण बघितलं याच्या अगोदर सोपान मात्रे आणि आता मंगेश ठाकूर देखील, आणि व्हाईट बॉलचा इशारा. थोडंसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न प्रेशर आहे या मॅच मध्ये. आता सध्या कोपरोली संघाच्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांवर आज नाराज आहेत. रोशन शेठ पाटील नाराज आहेत, त्यांचे राजेंद्र पाटील, कारण क्षेत्ररक्षणामधून साथ दिली नाही. आता ऑब्रेकचा वापर झाला. नितीनची एक खासियत आहे, या चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. वारंवार डॉट बॉल आणि इथून विकेट आल्या तर मॅच मध्ये आपण परिवर्तन करू शकतो, परंतु सध्या 9 बॉल मध्ये 7 धावा वागेश्वर हरिग्राम संघासाठी महाग देखील नाहीयेत. कोण जिंकेल हा सामना, कोण मारेल बासी. ज्या खेळाडूंना आतापर्यंत एक षटकार अगालाय तो स्ट्राईक एंडकडे, आणि ज्या खेळाडूंना मॅचचं चित्र बदललंय तो प्रसाद पाटील नॉस्ट्रिक एंडकडे. कमी गतीचा चेंडू आडव्या बॅटनं केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. मी ओळखलं या गोष्टीचा आपण उल्लेख केला होता की विकेट या मॅच मध्ये फार महत्वपूर्ण ठरतील, आणि या चेंडूची ओळख करता आली नाही राजला, आणि विकेटचे पतन. बघा आज येणाऱ्या चेंडू आणि धावामधील अंतर 8 चेंडू आणि विजयासाठी 7 धाब्यांची गरज आहे. परेशदा मस्कर, त्यानंतर आदित्य मस्कर, प्रवीण चौरके, अगदी सगळ्यांची फार मेहनत आहे. अगदी आपण बघितलं सचिन मोरे, त्यानंतर आमचे जॉन्टी शेठ. खूप काल आपण जॉन्टी शेठ यांची मेहनत बघितली. काल त्यांनी अगदी सर्वोत्कृष्ट व्हेज थाली जे आम्हाला त्यांनी घरगुती जेवण घातलं. आम्ही अजिबात आम्हाला काही गोष्टींची आठवण झाली नाही. दमदार जेवण त्यांनी काल संपूर्ण आमच्या
कॉमेंट्री, स्कोरर, लाईव्ह टेलिकास्ट, अंपायर्स आणि सर्वांना सर्वोत्कृष्ट जेवणाची सोय त्यांनी केली, त्यांचा देखील आभार. जाऊया मॅच मध्ये. 8 चेंडू आणि विजयासाठी 7 धाब्याची गरज आहे. शुभम भोपी हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. नितीन पाटील 6 चेंडू जाऊ दिला अवे फ्रॉम द बॉडी. आणखीन एक व्हाईट बॉल. वाचवण्यासाठी रन फार कमी आहेत नितीन पाटील आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 2-2 धावा एक्स्ट्रा खर्च करत असाल तर सामना तुम्हाला डिफेन्स करता येणार नाही. चेंडू आणि धावांमधील अंतर 8 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. कमी गतीचा चेंडू अगदी लालच देत आहेत. जाणून बुजून केलेली गोलंदाजी नितीन पाटील. कारण आपण बघतो अशा फसवे चेंडूंवर मिळतात विकेट आणि ती चूक इथे केली आहे. शुभमनं मिळते विकेट. सहा धाव्यांची गरज या मॅच मध्ये. नवी खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना निवृत्ती म्हात्रे. 7 चेंडू 6 धाव्यांची गरज. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, आयुष्यामध्ये म्हटलं जातं, जे काम तुम्ही शक्तीने करू शकत नाही ते काम तुम्ही युक्तीने करू शकता. फसवे प्रकारचे अगदी जे चेंडू फेकले जात आहेत आणि त्यांना बली पडतायत हरिग्राम संघाच्या फलंदाज. याच्या अगोदर राज जाधव मध्ये 6 धाबा या सहज काढतील फलंदाज हे मैदानामध्ये आपण बघायचंय. शेवटचा चेंडू ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ कडे चेंडू चाललाय. 1 रन इथे पूर्ण झाले. आता कोणती रिस्क घ्यायची नाही परंतु निवृत्ती सुरक्षित आपल्या स्क्रीच मध्ये पोहोचत असताना एक सिंगल आता इथे मिळाली. हा संघाचा डाव हा बरेच काही सांगून जातोय. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा अनुभव, क्रिकेटचा आपण हे पदतालित्य आणि क्रिकेटचे नाट्य आणि नाट्यमय कामगिरी सध्या मैदानात सुरू आहे. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी रन पाहिजे 5. देऊया जेल एक संधी. मान्यवरांचं शुभागमन होताना तुम्ही पाहतायत. माजी सरपंच सन्माननीय श्री वासुदेव गवते साहेबांचे ते शुभागमन झालंय आणि त्यासोबत सन्माननीय श्री श्रीकांत गवते यांचे ते शुभागमन झालंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. इंग्रजी नूतन वर्षाच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकर एंडकडे खेळाडू निवृत्ती म्हात्रे. नॉस्ट्राइक एंडकडे खेळाडू प्रसाद पाटील. बराच वेळ झाला हा खेळाडू बऱ्याच वेळापासून नॉस्ट्राइक एंडकडे उभा आहे. आकाशचं हे षटक फार इम्पॉर्टंट आहे. निवृत्तीनं फक्त फ्लिक केलाय. दमदार शॉट, टेक्निकचा वापर, लेन टू लाईन डिलिव्हरी आणि बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. ऑन झाली आहे. धावसंख्या फलकावर गरज आहे 5 चेंडू मध्ये 1 धावेंची. 5 चेंडू फक्त 1 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. आता सामना स्कोर इज लेवल बघायचा. आकाश पाटील आता वाचवण्यासाठी 1 धाव बरेच प्रयत्न केले जातील. निवृत्ती मात्र बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये आले. टेक्निक शॉट खूप संयमाने खेळला आणि इथे सामना अगदी डोक्याचा वापर केला आणि सामना जिंकला. इथे वागेश्वर 11 हरिग्राम संघाला हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक आरोही 11 गावदेवी कोपरोली. तुम्ही चांगला लढलात कारण फलंदाजी आज सुंदर झाली होती. आता वाईट